सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, पाण्याला रासायनिक भाषेत काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए H2O, ऑप्शन बी CO2, ऑप्शन सी O2, ऑप्शन डी NaCl। याचं उत्तर पाण्याला रासायनिक भाषेत H2O म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी सिंह, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी चित्ता। तर याचं उत्तर आहे सिंह प्राण्याला जंगलांचा राजा म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, भारताचे राष्ट्रीय खेळ कोणते मानले जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कबड्डी, ऑप्शन बी हॉकी, ऑप्शन सी क्रिकेट, ऑप्शन डी फुटबॉल। तर याचं उत्तर भारताचे राष्ट्रीय खेळ हॉकी मानले जात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, कोणते फळ फळांचा राजा म्हणून ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए द्राक्षे, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी पेरू, ऑप्शन डी केळी। तर याचं उत्तर आंबा फळांचा राजा म्हणून ओळखले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हरिशगड, ऑप्शन बी कळसुबाई, ऑप्शन सी तोरणा, ऑप्शन डी रायगड। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत कळसुबाई आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6, कंपास कोणत्या दिशेस कायम दाखवतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दक्षिण, ऑप्शन बी पूर्व, ऑप्शन सी पश्चिम, ऑप्शन डी उत्तर। तर याचं उत्तर कंपास हा उत्तर दिशेस कायम दाखवतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, दूध पांढरे का दिसते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लोणीमुळे, ऑप्शन बी पाण्यामुळे, ऑप्शन सी लिक्विडमुळे, ऑप्शन डी वरील कोणतेच नाही। तर याचं उत्तर दूध पांढरे वरील कोणत्याच मुळे दिसत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, सांगली शहर कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी द्राक्षे, ऑप्शन सी डाळिंब, ऑप्शन डी ऊस आणि द्राक्षे। तर याचं उत्तर सांगली शहर ऊस आणि द्राक्ष गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, पंखा चालवण्यासाठी कोणती ऊर्जा वापरली जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सौर ऊर्जा, ऑप्शन बी विद्युत ऊर्जा, ऑप्शन सी यांत्रिक ऊर्जा, ऑप्शन डी ध्वनी ऊर्जा। तर याचं उत्तर पंखा चालवण्यासाठी विद्युत ऊर्जा वापरली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10, क्रिकेट सामन्यात एका षटकात किती चेंडू असतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 8। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर क्रिकेट सामन्यात एका षटकात 6 चेंडू असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11, वेद किती आहेत? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 6। तर याचं उत्तर वेद हे 4 आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, शिवाजी महाराजांचे गड कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए किल्ले राजगड, ऑप्शन बी किल्ले रायगड, ऑप्शन सी किल्ले वसाई, ऑप्शन डी किल्ले दौलताबाद। तर याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांचे गड किल्ले रायगड आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, आकाशात सर्वात जास्त कोणता वायू आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ऑक्सिजन, ऑप्शन बी नायट्रोजन, ऑप्शन सी कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन डी हायड्रोजन। तर याचं उत्तर आकाशात सर्वात जास्त नायट्रोजन वायू आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे,
सर्वात वेगवान पक्षी कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कबूतर, ऑप्शन बी गरुड, ऑप्शन डी शांभृक, ऑप्शन डी वरील कोणताच नाही. तर याचं उत्तर सर्वात वेगवान पक्षी वरील कोणताच नाही याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 15 आहे. भारतातील सर्वात लांब 2 नंबरची नदी कोणती? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी नर्मदा, ऑप्शन डी गोदावरी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर भारतातील सर्वात लांब 2 नंबरची नदी कृष्णा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 16 आहे. कोणते प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मासा, ऑप्शन बी उंदीर, ऑप्शन सी बेडूक, ऑप्शन डी साप. तर याचं उत्तर बेडूक प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहतात याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 आहे. माणसाच्या शरीरात हाड मोडल्यानंतर तेथे काय घालतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए काटकी, ऑप्शन बी पाईप, ऑप्शन सी लोखंडी रॉड, ऑप्शन डी लाकूड. तर याचं उत्तर माणसाच्या शरीरात हात मोडल्यानंतर तिथे लोखंडी रॉड घालतात याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे. 26 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए स्वतंत्र दिन, ऑप्शन बी प्रजासत्ताक दिन, ऑप्शन सी शिक्षक दिन, ऑप्शन डी बलिदान दिन. तर याचं उत्तर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे. जिजामाता उद्यान कोठे आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी औरंगाबाद. तर याचं उत्तर जिजामाता उद्यान मुंबईमध्ये आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 20 आहे. कोणते धातू पाण्यात टाकल्यावर पेट घेतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सोडियम, ऑप्शन बी लोखंड, ऑप्शन सी चांदी, ऑप्शन डी तांबे. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर आहे सोडियम धातू पाण्यात टाकल्यावर पेट घेतो याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 21 आहे. भारताचा सर्वात मोठा रेल्वे स्टेशन कोठे आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भुसवळ, ऑप्शन बी हौडा, ऑप्शन सी मथुरा, ऑप्शन डी दिल्ली. याचं उत्तर भारताचा सर्वात मोठा रेल्वे स्टेशन हे हावडात आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 22 आहे. कोणत्या फळात व्हिटॅमिन सी साठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी द्राक्षे, ऑप्शन सी संत्रे, ऑप्शन डी केळी. तर याचं उत्तर आहे संत्रे फळ व्हिटॅमिन सी साठी प्रसिद्ध आहे याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 23 आहे. महाराष्ट्रातील विदर्भ भाग कोणत्या पिकासाठी ओळखला जातो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ऊस, ऑप्शन बी कापूस, ऑप्शन सी तांदूळ, ऑप्शन डी ज्वारी. तर याचं उत्तर महाराष्ट्रातील विदर्भ भाग हा कापूस पिकासाठी ओळखला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 24 आहे. तळपायाला लसूण चोळल्यास कोणता आजार नक्की बरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लकवा, ऑप्शन बी पोटदुखी, ऑप्शन सी सांधेदुखी, ऑप्शन डी मानदुखी. तर याचं उत्तर आहे तळपायाला लसूण चोळल्याने सांधेदुखी आजार नक्की बरा होतो याचं उत्तर आहे ऑप्शन सी. जो की लास्ट 25वा क्वेश्चन आहे तो आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हिंदी महासागर, ऑप्शन बी अंटार्क्टिक महासागर, ऑप्शन सी प्रशांत महासागर, ऑप्शन डी अंटार्क्टिक महासागर. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये.